जय शिवराय. त्या कारतलब खानाला त्याच्या 30,000च्या मुघल सैन्यासकट फक्त 1,000 सैनिकांनी पळवू मारला आणि अक्षरशः त्याला शेवटी माघार घेऊन तिथून पळून जावं लागलं. कोण होता कारतलब खान आणि तो 30,000चं सैन्य घेऊन कुठे चालला होता आणि कुणाचं 1,000चं सैन्य होतं ज्यांनी त्याला पळून जाण्यास भाग पाडलं, बघूया या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आतापर्यंत आपण फक्त पावनखिंडीबद्दलच ऐकलेलं आहे. पावनखिंड म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून येत असताना पावनखिंडीच्या मार्गाने आले आणि तिथे बाजीप्रभू देशपांडे आणि वीर बांदल सेनेने स्वतःचं बलिदान दिलं स्वराज्यासाठी. पावनखिंड सर्वांना माहिती आहे, पण त्याच्यानंतरही एक खिंड अशी आहे जिथे महाराष्ट्रातील नव्हे, भारतातील नव्हे, तर संपूर्ण विश्वातील सर्वात मोठा गनिमी कावा लढला गेला आणि ते ठिकाण म्हणजे उंबरखिंड. अगदी लोणावळ्याच्या जवळ असलेलं उंबरखिंड हे ठिकाण. इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः मैदानात उतरून त्यांच्या 1,000 सैनिकांबरोबर कारतलब खानाच्या 30,000च्या मुघल सेनेला तिथून पळवून लावलं, ते फक्त आणि फक्त गनिमी काव्याच्या जोरावर. आणि हाच विषय निवडून महाराष्ट्रातील वाचकांचे प्रिय असलेले नितीन थोरात सर यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. त्या कादंबरीचं नाव आहे उंबरखिंड. मित्रांनो, अगदी काही महिन्यांपूर्वीच ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे आणि या कादंबरीमध्ये आपण बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले आहेत. याला पांढरा अश्व असं सुद्धा म्हणतात, श्वेत अश्व असं सुद्धा म्हणतात. त्याच्यावर महाराज बसलेले आहेत. त्यांच्या शरीरावर चिलखत आहे, डोक्यावर जिरे टोप आहे आणि हातात धनुष्यबाण आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात फक्त 2च वेळा धनुष्यबाण हाती घेतला होता. एक म्हणजे त्यांच्या राज्याभिषेकासमयी आणि दुसरा म्हणजे उंबरखिंडीच्या या लढाई वेळी. तर या पुस्तकाचा थोडक्यात रिव्ह्यू आता आपण बघून घेऊयात. पुस्तकाबद्दल बोलण्यापूर्वी नितीन थोरात सर यांच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. मित्रांनो, नितीन थोरात सरांच्या जवळपास 10च्या वर कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्यांच्या सूर्याची सावली या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे आणि त्यांची लेखणी आता वळालेली आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राकडे. मित्रांनो, मी बऱ्याच साहित्यिक कार्यक्रमात फिरत असतो, बऱ्याच ठिकाणी भेटी देत असतो, तर तिथे महाराष्ट्रातील आपला बराच मोठा वाचक समुदाय मला भेटतो. त्यांच्या तोंडून ज्यावेळेस मी नितीन थोरात सरांचं नाव ऐकतो त्यावेळेस थोडंसं अभिमान वाटतो, कारण की त्यांनी अगदी अल्पावधीत वाचकांच्या मनात स्थान निर्माण केलेलं आहे आणि अगदी कमी कालावधीत त्यांनी शिवाजी महाराजांवर जवळपास 3 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. क्षत्रिय कुलावंत साधू, साधुपुत्र शंभू, उंबरखिंड आणि आता एक दिवाळीच्या काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेली कादंबरी जिचं नाव आहे कांचनबारी. तर या सर्व इतर पुस्तकांचा रिव्ह्यू मी लवकरच तुमच्या समोर घेऊन येईन, परंतु आज आपण बोलणार आहोत उंबरखिंड या कादंबरीबद्दल. मित्रांनो, आताच मी सांगितल्याप्रमाणे वाचक वर्ग नितीन थोरात सरांवर एवढा प्रेम करतो ना की त्यांचं आलेलं पुस्तक हे अगदी काही दिवसांतच वाचक वर्ग वाचून कंप्लीट करून टाकतो. मीही त्यापैकी एकच आहे आणि मी नितीन थोरात सरांचा एक जबरदस्त फॅन आहे. नितीन सर राहायला पुण्यातच आहेत आणि त्यांची लेखणी म्हणजे अतिशय जागेवर खिळवून ठेवणारी अशी लेखणी आहे सरांची. मी ज्यावेळी हे उंबरखिंड पुस्तक प्रकाशित झालं मे 2025 मध्ये, अक्षरशः 2 ते 3 दिवसात हे पुस्तक मी एका जागी बसून संपूर्ण वाचून टाकलं. एवढं मला अत्यंत हे पुस्तक आवडलं. या पुस्तकाचं कथानक सरळ रेषेत न चालता थोडंसं गॅप देऊन, थोडंसं अंतर घेऊन, कोणाच्या तरी स्मृतीमधून येऊन चालायला लागतं. म्हणजे या पुस्तकामध्ये जे पात्र आहेत, कारतलब खान आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, बहिर्जी नायकांचे जे गुप्तहेर खात्यातील काही पात्रे आहेत, त्यांच्या स्मृतींमधून या पुस्तकाचं कथानक पुढे सरकत राहतं आणि ते वाचताना आपल्याला अजिबात बोर होत नाही, कंटाळा येत नाही. उलट हे वाचताना आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद येतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे त्या कारतलब खानाला त्या उंबरखिंडीत गाठला आणि त्याच्या सेनेचं पारिपत्य करून टाकलं. कारतलब खान. तर हा कारतलब खान कोण आहे? पुण्यात ज्यावेळी शाहिस्ते खान लाल महालात येऊन तळ देऊन बसला, तर त्या शाहिस्ते खानाचा राईट हँड म्हणजे उजवा हात असलेला हा कारतलब खान आणि त्याला
प्रत्यक्षात औरंगजेबाने 4000ची मनसबदारी सुद्धा दिलेली होती. पण ज्यावेळी शाहिस्ते खान पुण्यात आला, पुण्यात लाल महालात तळ देऊन बसला, तिथे सर्व इतिहास जो आहे महाराष्ट्राचा तो शाहिस्ते खानाभोवतीच फिरत राहतो. परंतु त्या शाहिस्ते खानाच्या इतिहासाच्या प्रसंगीच हा उंबरखिंडीचा प्रसंग घडलेला आहे. तिथे जास्त कोणी वाचक वर्ग किंवा संशोधकांचं कदाचित लक्ष गेलं नसेल. चित्रपटात सुद्धा मी फत्ते शिकस्त नावाचा चित्रपट आला होता, त्यामध्ये मी ती उंबरखिंडीतली लढाई बघितली आणि त्याचं डिटेलमध्ये मी विश्लेषण बघितलेलं आहे या उंबरखिंड कादंबरीमध्ये. तर मित्रांनो, पुण्यात ज्यावेळी शाहिस्ते खान येऊन राहिला, त्याला महाराष्ट्र जिंकायचं होतं आणि महाराष्ट्र जिंकण्याची तयारी करायची कुठून, कुठे पहिला घाला घालायचा, तर त्याला आठवलं कोकण. कोकण जिंकून नंतर त्याला देश म्हणजे आजचा जो महाराष्ट्र आहे, पुणे, नाशिक, सुपे वगैरे हे सर्व त्यावेळेस देश नावाच्या प्रदेशात येत होते. त्याला सुरुवातीला जिंकायचं होतं कोकण आणि ही माहिती पोहोचली छत्रपती शिवाजी महाराजांकडे. आणि शिवरायांचं जे गुप्तहेर खातं होतं ते एवढं स्ट्रॉंग, मजबूत होतं, ते कुणालाही ऐकायचं नाही. अगदी बारीकीतली बारीक माहिती गोष्ट ते शिवरायांना येऊन सांगायचं. आणि त्या गुप्तहेर खात्याचे नायक होते बहिर्जी नाईक. मित्रांनो, बहिर्जी मार्फत ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळाली की शाहिस्ते खान कोकणात चढाई करणार आहे आणि त्या कोकणात पाठवण्यासाठी त्याने निवडलेला आहे त्याचा उजवा हात कारतलब खानाला, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धिमत्ता लगेच जागृत झाली. त्यांनी त्यांचं गुप्तहेर खातं अजून पसरवलं पुण्यातील लाल महालाच्या परिसरात. त्यानंतर बहिर्जी नाईकांनी जी तिथली गुप्त बातमी काढली, महाराजांपर्यंत पोहोचली की कारतलब खान कुठल्या मार्गे कोकणात उतरणार आहे. एक तामिणी घाट, कुरवंडा घाट वगैरे सर्व महाराजांना माहिती दिल्यानंतर महाराजांनी ओळखलं की तो कुठल्या रस्त्याने जाणार आहे आणि त्याला कुठे गाठायचा आहे. तर सर्व कथेचं तुम्हाला समग्र विश्लेषण मिळणार आहे या कादंबरीमध्ये. एवढी सुंदर प्रकारे ही कादंबरी लिहिलेली आहे. आणि मी या कादंबरीमधले नितीन सरांचं एक वाक्य वाचून दाखवतो जे मला आवडलं छत्रपती शिवरायांबद्दल. तर मित्रांनो, नितीन थोरात सर लिहितात, शिवाजी महाराजांच्या इतिहासावर लिहिलेली ही माझी तिसरी कादंबरी. महाराजांवर जितकं लिहावं तेवढं कमी आणि वाचावं तेही कमीच. खरं तर कादंबरी हा खरा इतिहास नसतो. कादंबरी म्हणजे दीर्घ काल्पनिक गद्य, तटपुंजा संदर्भांना कल्पनेची जोड देऊन बनवलेली ती एक गोष्ट. वाचकांना इतिहासाची आवड निर्माण व्हावी त्यासाठी गोष्टीमध्ये रंजकता पेरणे हे कादंबरीकारांचं काम. मीही तेच केलं. मित्रांनो, नितीन थोरात सरांनी लिहिल्याप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे खरंच शिवरायांबद्दल जेवढं वाचावं लिहावं तेवढं कमीच आहे. आणि वाचक वर्गांना इतिहासाबद्दल माहिती मिळावी, इतिहासात रुची निर्माण व्हावी म्हणून अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या जातात गोष्टी स्वरूपात, गद्य स्वरूपात, की ज्यामधून म्हणजे इतिहासातील पात्र कोणकोणते होते, इतिहासातील महानायक कोण होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजूबाजूचे माणसं कोण होते, त्यांना साथ कोणी दिली, त्यांचे शत्रू कोण होते. म्हणजे इतिहास ज्यावेळेस आपण वाचायला घेतो, नॉर्मल एखाद्या कुठल्या तरी दुसऱ्या पुस्तकातून इतिहासाच्या, तिथे फक्त महत्वाच्या नोंदी असतात. परंतु हा इतिहास जेव्हा आपण गोष्टी रूपानं ऐकायला किंवा वाचायला लागतो ना, त्यावेळी हा इतिहास थेट आपल्या मेंदूत शिरतो आणि शिवविचार समजायला आपल्याला इझी जातं, अधिक सोपं जातं. त्यामुळे नितीन थोरात सरांनी ही जी उंबरखिंड नावाची कादंबरी लिहिलेली आहे, ही प्रत्येक मराठी वाचकांनी त्याच्या घरी संग्रही ठेवावीच, परंतु वाचावी देखील. आपण इतिहासप्रेमी असो किंवा नसो. हे बघा, आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे महाराष्ट्राला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्राचा इतिहास वाचायलाच हवा. आणि ही कादंबरी मुख्य करून आपल्या घरात असायलाच हवी आणि आपण ही वाचायलाच हवी. हे बघा, वाचक वर्गामध्ये छोटे मुलं येतात, प्रौढ मुलं येतात, किशोर मुलं येतात आणि जो मोठा वाचक वर्ग आहे तो सुद्धा येतो, म्हणजे 25, 30, 40च्या पुढचा. तर नितीन सरांचं जे लिखाण आहे ना मित्रांनो, ते लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांना समजण्यासारखं आहे. कुठेच बोर होत नाही, कुठेच कंटाळा येत नाही. म्हणजे जे कृत्रिम लिखाण म्हणतो ते कुठेही सापडत नाही. भाषा सुद्धा अगदी मराठी वाचकांना समजेल अशाच प्रकारे त्यांनी लिहिलेली आहे. आणि ती वाचताना आपल्याला जुनी मराठी किंवा जी टफ वाटणारी मराठी आहे ती यामध्ये बघायला भेटत नाही. जी आपल्या हृदयाला, काळजाला भिडणारी मराठी आहे ती यामध्ये आपल्याला बघायला भेटते. त्यामुळे मित्रांनो,
ही कादंबरी तुम्ही नक्की वाचावी असं मी तुम्हाला सजेस्ट करतो. आणि नितीन सरांच्या अजूनही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत त्यांचे रिव्ह्यू मी नक्कीच लवकर तुमच्याकडे घेऊन येईन. आणि विषय झाला या कादंबरीला रिव्ह्यू मधून स्टार देण्याचे, तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे कादंबरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली, त्यातही नितीन थोरात सर, त्यातही आपल्याला आवडणारी भाषा, त्यातूनही समजेल अशी भाषा, त्यातूनही खिळवून ठेवणारं लिखाण. म्हणून माझ्याकडून या कादंबरीला 5 पैकी 5 स्टार्स. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे. आणि नितीन थोरात सर यांना छत्रपती शिवाजी महाराज आशीर्वाद देवो आणि छत्रपती संभाजी महाराज लिखाणाला अजून प्रेरणा द्यावो, हे मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. जय शंभूराजे.